या निमित्तानं बसवण्णा पुन्हा पुन्हा या ठिकाणी लोकांमध्ये गेले पाहिजेत आणि त्यांनी जे काही मांडलेलं आहे, जो काही संवाद केलेला आहे, त्यांनी जे काही लिहिलेलं आहे, त्यांचा जो काही सगळा विचार संघर्ष होता तो पुन्हा कळला पाहिजे. कारण आत्ताची प्रतिक्रांती रोखायची असेल तर बसवण्णांना घेऊन पुढं गेल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आहे, एवढंच या निमित्तानं मला वाटतं. मी पुन्हा एकदा निर्मिती प्रकाशनच्या परिवारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. माननीय प्राचार्य डॉक्टर राजेकांत शाने दिवाण सर यांचा सत्कार त्या ठिकाणी माननीय राजशेखर संपाटे सर करत आहेत. धन्यवाद. यानंतर आजच्या पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते होत आहे ते माननीय डॉक्टर विश्वनाथ मगदुम सर यांचा सत्कार या ठिकाणी माननीय विलास आंबोळे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर आजच्या प्रमुख पाहुण्या माननीय सरलाताई पाटील यांचा सत्कार मी माननीय ॲडव्होकेट करुणा विमल मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय M.R. पाटील सर, मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर राजेकांत शाने दिवाण सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. या निर्मिती प्रकाशनचे प्रकाशक माननीय अनिल ममाने यांचा सत्कार अंतिमा कोल्हापूरकर करतील. ज्ञान संवर्धन प्रकाशनाचे प्रकाशक माननीय ज्ञानेश्वर यांचा सत्कार दीक्षा तरटे करेल. ज्ञानेश्वर बेलोंडे यांचा सत्कार या ठिकाणी दीक्षा तरटे करत आहे. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं. यानंतर आजचा जो कार्यक्रम पुस्तक प्रकाशनासाठी आयोजित केला आहे त्या पुस्तक प्रकाशनाच्या क्षणाकडे आपण वळत आहोत. निर्मिती प्रकाशन प्रकाशित आणि सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत, संगीततज्ञ माननीय डॉक्टर विश्वास सुतार सर लिखित महात्मा बसवण्णा जीवन आणि संघर्ष या वैचारिक ग्रंथाच्या द्वितीय संवर्धित आवृत्तीचं प्रकाशन आज होत आहे. मी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर विश्वनाथ मगदुम सर, सरलाताई पाटील, अध्यक्ष राजेकांत शाने दिवाण सर यांना विनंती करतो की त्यांनी महात्मा बसवण्णा जीवन आणि संघर्ष या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन करावं. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्या पुस्तकाचं स्वागत करूया. बसवण्णांच्या समग्र क्रांतीचा आढावा घेणारं त्यांचं जीवन, चरित्र, कार्य, त्यांच्या विचारांची प्रस्तुतता, त्यांची वचनं आणि त्यांचा वारसा आपणापर्यंत पोहोचवणारं मराठीतील हे आशय संपन्न समृद्ध असं पुस्तक, ज्याला प्रसिद्धी लाभली आहे, प्रशस्ती लाभली आहे. माननीय उत्तम कांबळे सर यांची, ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत संपादक माननीय उत्तम कांबळे सर यांची प्रशस्ती लाभलेलं हे पुस्तक याच्या द्वितीय आवृत्तीचं आज प्रकाशन झालेलं आहे मान्यवरांच्या हस्ते. या प्रकाशनानंतर एक विशेष सत्कार आपण करत आहोत. तो सत्कार म्हणजे अर्थातच या पुस्तकाचे लेखक असणारे माननीय डॉक्टर विश्वास सुतार सर यांचा. पुस्तकाचं पहिली आवृत्ती होती त्या पुस्तकाच्या लेखकाचं नाव होतं माननीय विश्वास सुतार सर आणि द्वितीय आवृत्तीच्या लेखकाचं नाव आहे माननीय डॉक्टर विश्वास सुतार सर. हे सांगायला मला फार आनंद वाटतोय. लवटे सर यांच्या समग्र कार्यावरती नुकतीच त्यांना शिवाजी विद्यापीठातून PhD मिळाली. सरांचं हे 10वं पुस्तक आहे. भारतीय संविधान, तुकाराम नावाचा संत माणूस, विद्रोही संत तुकाराम, उल्हासपत्र, हिंदी वेब साहित्य, नाळ, त्याचबरोबर सुनील कुमार लवटे यांच्या साहित्याचा विमर्श, खलीलवाणी अशा अनेक पुस्तकांचं संपादन आणि लेखन सरांनी केलेलं आहे. असे हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, लेखक, विचारवंत आणि संगीततज्ञ डॉक्टर विश्वास सुतार सर यांचा आपण सत्कार करत आहोत. हा विशेष सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर राजेकांत शाने दिवाण सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. सत्काराचं स्वरूप आहे मोमेंटो, ग्रंथ आणि पुष्प. मी माननीय सुतार मॅडम यांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील हा सत्कार स्वीकारण्यासाठी बसवपीठावरती यावं.
माननीय अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर राजेकांत शाणे सर यांच्या हस्ते या पुस्तकाचे लेखक यांचा सपत्नी सन्मान होत आहे. संगीत, शिक्षण, लेखन, व्याख्यान, नवोपक्रम, संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे ज्ञान संवर्धन प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं महाकवी खलील जिब्रान यांच्या विचारांवरील मुक्त भाष्य असणारं हे पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की खलील वाणी या विश्वास सुतार सर लिखित पुस्तकाचं प्रकाशन देखील त्यांनी करावं. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या पुस्तकाचं देखील सहर्षाचं स्वागत करूया. महाकवी खलील जिब्रान यांनी लिहिलेलं द प्रॉफिट अर्थात जीवन दर्शन हे पुस्तक डॉक्टर विश्वास सुतार सर यांच्या हाती लागलं. त्याच्यावरती त्यांनी यूट्यूब सारख्या समाज माध्यमातून 34 व्हिडिओच्या माध्यमातून आपले मुक्त विचार व्यक्त केले आणि हेच पुढे लोकमतच्या खलील वाणी या दैनिक साप्ताहिक. सर्वांना नमस्कार. आज महात्मा बसवांना जीवन आणि संघर्ष या ग्रंथाच्या संवर्धित द्वितीयावृत्तीचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे आणि हा शब्द अनुभव जो आहे तुम्हाला शब्दांमध्ये व्यक्त करताना अत्यंत मनस्वी आनंद होत आहे. मी शब्द अनुभव असा हा एक शब्द वापरलेला आहे. खरं तर मराठी भाषेमध्ये अनुभव हा शब्द आपण ऐकलेला आहे, परंतु अनुभव हा काय शब्द आहे हा शब्द समजून घ्यायचा असेल तर तुम्ही निश्चित हा ग्रंथ वाचला पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. लेखकाचं मनोगत म्हणून व्यक्त करताना काही भावना आज ज्या दाखवून येत आहेत त्या मी आपणासमोर मांडणार आहे आणि त्यात थोडा वेळ मांडणार आहे. कारण गेली 2 वर्ष कोल्हापूरमध्ये आम्ही वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित करत आहोत. त्याचं निमित्त काय आहे तर त्याचं निमित्त आहे डॉक्टर सुनील कुमार लवटे. तर त्यांच्या नागरी सत्कार निमित्त, त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही जेवढे वैचारिक उपक्रम केले, कार्यक्रम केले, त्यामध्ये आम्ही शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. एक शिस्त कोल्हापूरमध्ये अद्याप रुजवण्यामध्ये आम्हाला थोडा अडथळा येतो. एरवीचा कार्यक्रम तुम्ही सगळे पाहता, यामध्ये कुठलाही औपचारिक प्रतिमापूजन विप्रज्वलन आज इथं केलेलं नाही. थेट पाहुण्यांची आसन व्यवस्था, त्यांचं स्वागत, प्रास्ताविक असाच हा कार्यक्रम पुढे वैचारिक चालणार आहे आणि तुम्ही तो निश्चित शांतपणे ऐकाल याची मला खात्री आहे. आणि हा शिस्तीचा कार्यक्रम असल्यामुळं मंचावर जेवढे लोक बसणार आहेत तेच बसतील अशी व्यवस्था करणं, अशा काही गोष्टी आहेत. फक्त एक मी तुम्हाला म्हटलं की अजून कोल्हापूरमध्ये आपल्याला एक शिस्त या वयास थोडासा अडथळा आहे, थोडा म्हणजे बराच खरं तर अडथळा आहे, तो म्हणजे वेळेत कार्यक्रम सुरू होणं. तर आम्ही असा प्रयत्न करतोय, परंतु लोक जर समोर नसतील तर संयोजक तयार असून काय उपयोग आहे, हा एक खरा अडचणीचा प्रश्न आहे. आणि तो येत्या काळामध्ये आम्ही असे काही उपक्रम करू की लोकांना सवय लागेल ही वेळेत येण्याची. तर ठीक आहे, आपण पुढे सुधारणा करत जाऊ. पण मित्रो, आज महात्मा बसवांना जीवन आणि संघर्ष या ग्रंथाचं दुसऱ्यांदा प्रकाशन झालेलं आहे. पहिलं प्रकाशन मला आजही आठवते आणि त्या व्यक्तीचा इथं उल्लेख करणं मला औचित्याचं वाटतं. ते राजाभाऊ शिरगुट्टे यांच्या हस्ते आम्ही मामाने सरांच्या त्या कार्यालयातच ऑनलाईन प्रकाशन केलं होतं. तो काळ कोरोनोत्तर होता, म्हणजे कोरोना नुकताच संपला होता आणि तो काळ होता. राजाभाऊ किती प्रेमळ माणूस, किती प्रेम करणारा, उत्स्फूर्त प्रेम करणारा आणि भरभरून बोलणारा असा माणूस त्यावेळी मला सापडला आणि त्याने खूप छान त्याला ग्रंथाला आशीर्वाद दिले. खरं तर याचं श्रेय, या ग्रंथाच्या लेखनाचं श्रेय मी 2 माणसांना देणार आहे. कोण आहेत 2 माणसं ती? खरं तर बसवांना मी बसवांना म्हणून ओळखत नव्हतो, तर महात्मा बसवेश्वर असं त्यांचं रूप मला माहीत होतं. पुस्तकातही मी त्याचा उल्लेख केलेला आहे.
म्हणजे मी संगीतात असल्यामुळे मला कार्यक्रमाला सांगायचे लोक, तर राशिवडी बुद्रुक म्हणून गाव आहे. तर त्या राशिवडी बुद्रुकमध्ये अक्षय तृतीयेला बसवेश्वर जयंती साजरी होते. तर मला गायनाच्या कार्यक्रमाला तिथं एक 3-4 वर्ष त्या लोकांनी मला बोलवलेलं आठवते. तर खूप वर्ष झाले त्या गोष्टीला. तर तिथं फोटो असायचा बसवेश्वरांचा. तो फोटो कसा असायचा, तर घोड्यावरती एक राजबिंड व्यक्तिमत्व आहे, मुकुट आहे, असा तो फोटो, आणि तो परमेश्वर, ईश्वर, देव आहे अशा स्वरूपात ती सगळी मांडणी होती. आणि तसाच तो प्रवाह पुढे पुढे चालू होता. कोरोना आला आणि तत्पूर्वी मी तुकारामांचं एक छोटं चरित्र लिहिलं होतं. ते अनिल मामाने यांनी माझ्याकडून लिहून घेतलं होतं. ते छोटं होतं, ते विस्तारित केलं आणि मग आज अमेय जोशी इथं आहेत, त्यांनी माझ्याकडून तुकाराम नावाचा संत माणूस अशा स्वरूपाचं ते लिहून घेतलं. आणि अनिल मामाने काय वाटलं माहीत नाही, ते म्हणाले की सर तुम्ही आता बसवांनाच्या वरती लिहायचं. हा पहिला प्रवेश वेगळ्या अर्थानं माझ्या आयुष्यात झाला. आणि म्हणून पहिलं श्रेय या ग्रंथलेखनाचं कुणाला असेल तर ते अनिल मामाने असेल असं मला सांगतो. खरं तर या मंचावरती शानीदेवांसारखं व्यक्तिमत्व आहे, माझ्यासाठी गौरवाचा भाग आहे. त्यांचंही लिखाण मी वाचलेलं आहे, वाचतो आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच, म्हणजे तुम्ही विमर्श लिहिला ना सर, ही माझी खरे तर प्रेरणा आहे लवटे सरांच्या सगळ्या विमर्शाची आणि अभ्यासाची. इथं मगदूम सर साहेब आहेत, डॉक्टर साहेब आहेत. हे व्यक्तिमत्व काय आहे हे त्याच्या जवळ गेल्यानंतर कळतं. म्हणजे वैद्यकीय व्यवसायातील व्यक्ती असून सुद्धा 2 दिवस मराठी वाङ्मयाच्या चर्चासत्रात सहभागी होते. त्यांच्या कॉमर्स कॉलेजमध्ये 2 दिवस मराठी वाङ्मयाचं चर्चा होते आणि डॉक्टर साहेब पूर्ण वेळ बसून होते, ऐकत होते. त्यांनी भाषणही सुंदर केलं होतं. त्या सरलाताई तरी काय, एकदम साध्वी स्त्री, सात्विक, आणि आमच्या सगळ्या उपक्रमाला सरलाताईंचा आशीर्वाद आहे. त्यांचं खरंच आज मी स्वागत करतो. M.R. पाटील हे आज प्रमुख व्याख्याते आहेत, त्यांचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे. हे शाहूवाडीमध्ये मुख्याध्यापक आहेत. सोंडोली असं अत्यंत दुर्गम भागात हे राहतात. परंतु एखादा माणूस वाचनाची असोशी किती बाळगून असतो आणि वाचनावर किती निस्सीम प्रेम असावं आणि या जोडीलाच वाणी किती प्रवाही, रसाळ, मधुर असावी याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी M.R. पाटील सरांच्याकडे पाहतोय. ते शाहूवाडीमध्ये काम करतात, मुख्याध्यापक म्हणून शाळेवर काम करतात. परंतु मला वाटतं आज शाहू स्मारकच्या अत्यंत ऐतिहासिक या भूमीमध्ये M.R. सर आपले विचार इथं मांडले जाणार आहे. ही मोठी गोष्ट आहे लक्षात. तर मला काही लिहिताना आम्ही वेगळे का करतोय, काय करतोय हे इथं आपण खरं तर समजून घेतलं पाहिजे. एरवी संतांचं, महामानवांचं चरित्र हे गौरवपर, स्तुतीपर अधिक लिहिलं जातं. त्यांना ईश्वर अवतार म्हणून समजलं जातं. परंतु आम्ही ठरवून तुकारामांना माणूस म्हणून आता पुढे आणतो. संत तुकारामांना, महात्मा बसवांना, बसवेश्वर, बसव ईश्वर अशापेक्षा ते माणूस म्हणून आता आपल्याला वर्तमानात कसे आणता येतील याचा विचार करून हा ग्रंथ मित्र मांडलेला आहे. मी असं म्हटलं होतं की दुसरा माणूस असल्याशिवाय हे पुस्तक सिद्ध झालं नसतं. अनिल मामानेंचं आहेच, परंतु दुसरा माणूस कोण आहे तर तो एक तरुण आहे, महाविद्यालयीन तरुण आहे, अत्यंत प्रगल्भ आहे आणि त्याच्यामुळे हे पुस्तक आलं. तो आजच्या कार्यक्रमाचा निवेदक होणारा डॉक्टर यश आंबोळे. मी असं याच मंचावरून जाहीर केलं होतं एका कार्यक्रमात, यश आंबोळे सारखी जर आपल्याला 100 तरुण मिळाले ना तर विवेकानंद म्हणतात तो समृद्ध आणि महाशाली भारत दूर नाही. आज कोल्हापुरात यश सारखी 10 तरुण मला सापडतात. ही माझ्यासाठी अत्यंत आणि अत्यंत मोठी मौल्यवान गोष्ट आहे. यश सारखा मुलगा काय करतो, आमचे विचार पुढे नेतो. राजवैभव कांबळेचं मला इथं आठवण होते आणि हा मुलगा पुढे विचार नेतो. म्हणजे आम्ही जे मांडतोय आता, अगदी लवटे सरांच्या पासून कोल्हापुरातले जे विचारवंत आहेत ते सगळे, म्हणजे मला असं आज तुम्हाला सांगायला आवडेल की महात्मा बसवांचं चरित्र वाचा तर त्यावेळी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणारा हा माणूस होता. मग त्यांच्या आम्ही विचार घ्यायला पाहिजे की नको, का नुसतं भाषणात सांगायचं. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही 15 दिवसापूर्वी एक आंतरजातीय विवाह खरोखर छान सत्यशोधक पद्धतीने केला.
की माझी कन्या स्नेहा इथं आहे. स्नेहा बरं, ही चंद्रपूरची कन्या आहे आणि आपले अनिल कांबळे, स्नेहा चौधरी. ह्या बसवांनाची ही देण आहे की आज हे दोघे सत्यशोधकी पद्धतीनं एकत्र आले. मला वाटतंय की माझ्या पुस्तकाच्या लेखनाचं सार्थकत्व इथं झालेलं आहे. आणि संवर्धित आवृत्ती म्हणजे काय, तर जी आवृत्ती पहिली होती त्यामध्ये झाल्यानंतर असं लक्षात आलं की आणखी ह्यामध्ये काही गोष्टी ॲड करता येतील. माझा असा सर्वे होता, असा अभ्यास होता की बसवांना हे कर्नाटकमध्ये त्यांचं भरपूर मोठं काम आहे. कर्नाटकात ते संत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची कन्नड वचन ग्रंथामध्ये आहेत. तर यांना आपण महाराष्ट्राच्या अनुषंगाने कसं आणता येईल म्हणून आपण काही विचार केला आणि कन्नड वचनं मराठीत केली, ती गेय केली, त्यांना चाली लावता येईल अशी केलं. आणि आज 11 गाणी महात्मा बसवांची 11 गीतं तूच जगाचा सांगाती या नावानं आपण नव्यानं निर्माण करतो. ही सगळी गीतं या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. ही आपल्याला युट्यूबवर पाहता येतात, त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत. आणखी काय केलं तर महाराष्ट्रामध्ये बसव विचारांचे प्रसार करणारी काही शरणस्थळं आहेत का असा अभ्यास केला आणि 10 शरणस्थळं यामध्ये आपल्याला आजूबाजूला महाराष्ट्रातच असलेली पाहायला मिळणार आहे. असं छान दुसऱ्या आवृत्तीचं हे आपण प्रकाशन आज करत आहोत. हे पुस्तक नव्या रूपात आपल्यासमोर येत आहे. आपण त्याचं स्वागत करावं अशी मला खात्री वाटते. हे लोक आमचे सगळे कार्यकर्ते आहेत. कोल्हापूर लिंगायत समाज आता मोठ्या प्रमाणात या चळवळीमध्ये भाग घेत आहे आणि माझ्यासारखा माणूसही यामध्ये आहे. मला बरेच लोक विचारतात, हा माझा मुद्दा जरा कृपया शेवटचा आहे पण समजून घ्या. मला बरेच लोक विचारतात की तुम्ही भारतीय संविधान आणि लोक हा ग्रंथ लिहिला आहे, म्हणजे तुम्ही अमुक आहात का? कळते ना तुम्हाला काय म्हणते तुम्ही? मला प्रश्न पुढचा विचारला, तुम्ही संत तुकाराम लिहिले म्हणजे तुम्ही अमुक आहात का? तर मी होय म्हणतो प्रत्येक वेळी. आणि मला आता प्रश्न विचारतात, मी हिंदी व्यावसायिक ते पुस्तक प्रकाशित केलं, मला म्हणतात की तुमचं हिंदी विषय आहे का? अशी लोकांची काही ठरलेली गोष्टी आहे. आणि तंबाके साहेब, मी महात्मा बसवांना जीवन आणि संघर्ष पुस्तक लिहिल्यानंतर मला लोक विचारू लागले की तुम्ही लिंगायत आहात. मला सांगा, लिंगायत असायलाच पाहिजे का? हा जो मंच आहे हा कसा आहे? निधर्मी आहे की नाही? हा धर्मनिरपेक्ष आहे की नाही? हा मंच म्हणतोय मी. आता मंचाकडे जरी पाहिलं तरी हा धर्मनिरपेक्ष मंच आहे. बसवांनांचा हा विचार या काळामध्ये रुजवणं म्हणून हा प्रकाशन समारंभ आहे असं मी तुम्हाला प्रांजळपणे असा विचार केल्याशिवाय मित्र आता आपण पुढे जाऊ शकत नाही. हा विचार करूनच आपण या पुढचं सगळं, आपण थोडे आहोत पण आपण 300 मावळे आहोत. 30,000 गनिमाना आपण बाजूला सारून आपलं यश, आपले जे म्हणणं आहे ते पुढे नेऊ शकतो. निश्चितच या ठिकाणी मान्यवरही भरपूर आहेत. शाहूवाडीतून काही लोक आलेले आहेत, गारगोटीतून काही लेख आलेले आहेत. आमचा ज्ञानेश्वर भेलोंडे हा तरुण प्रकाशक, त्यानेही खलीलवाणी नावाचं माझं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. धाडस केलेलं आहे त्यानं मोठं, परंतु त्याला निश्चित खलील जिब्रान आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हा सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि ही जी वैचारिक पर्वणी आहे इथून पुढची, खरं तर सर बोलणारच आहेत वैचारिक, मगदूम साहेब विचार मांडणार आहेत, सरला ते मांडणार आहेत आणि अध्यक्षीय भाषण आपण ऐकूनच इथून बाहेर जाऊया. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि मी थांबतो. जय हिंद. मनपूर्वक धन्यवाद सर. विविध शैक्षणिक सामाजिक विषयांवरती, खास करून महिला सबलीकरण, व्यसनमुक्ती अशा प्रबोधनपर विषयांवरती मार्गदर्शन आणि लिखाण वाचन हा सरांचा छंद आहे. मी प्रमुख वक्ते माननीय M.R. पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रबोधन नगरीमध्ये मला माझे विचार मांडण्याची संधी ज्या पुरोगामी वारसदाराने निर्माण करून दिली, उपलब्ध करून दिली, ते आमच्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय विश्वास सुतार साहेब,
हे प्रयोगाने धरलेलं गदगदलेलं झाड आहे. कारण ते नेहमी व्यवस्थेला प्रश्न विचार आणि प्रश्न उशाशी घेऊन झोपणारा पण सकाळी सूर्योदय झाला की त्याच्यावर सोल्युशन काढणारा एक असा उमदा आणि सोज्वळ अधिकारी माझ्या आयुष्यामध्ये आला. मी स्वतःला सांगितलं कुठं शाहूवाडी ही राजर्षी शाहू महाराजांनी थोरातांचे वडगाव या ठिकाणी पांडुरंग चाळू पाटील पी.सी. पाटील नावाच्या व्यक्तीला त्या काळामध्ये व्हर्नाक्युलर फायनान्स पास झाल्यानंतर घोड्यावर बसून बांधून आणले आणि त्यांना MSc कृषी त्या काळातलं शिक्षण देऊन भारतातला पहिला कृषी अधिकारी म्हणून उदयास आणले. तसं मला तिथून हा शाहूंचा विचार आपल्या कृतीतून की जी सोंडोली या ठिकाणाहून 90 किलोमीटर आहे की ज्या सोंडोलीच्या घराच्या पाठीमागे हिंस्र स्वागताचा आवाज येतो त्यांना आम्ही जागो होतो. अशा स्थितीला करवंदाच्या जाळीमध्ये उमरलेला भरलेला मी एक साधा माणूस की ज्याने शोधून मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी सरांचा सत्यशोध करून आहे. आज ज्या निमित्तानं आपण इथं जमलेलो आहोत ही वैचारिक चळवळ आहे. हा बसव विचारमंच आहे. या विचारमंचावर उपलब्ध असणारे आदरणीय ऋषितुल्य वैद्यक शास्त्रातले भीष्माचार्य म्हणून ज्यांना आम्ही ओळखतो ते आदरणीय मगदूम सर, डॉक्टर मगदूम आणि विचार वैभवाची श्रीमंती ज्यांच्याकडे आहे की ज्यांचं लेखन वाचून आम्ही काही नवे जन्माला घालू शकलो त्याचे आदरणीय राजे खान दिवाण सर, शाने दिवाण सर, सरलाताई सावित्रीच्या ह्या वारसदार, उभयता आणि सगळे ही सगळी मान्यवर मंडळी यांना त्यांच्या मनाप्रमाणे वयाप्रमाणे मी अभिवादन करू की मी माझ्या विषयाकडे वळतो. बसवण्णांच्या पुस्तकाबद्दल मी सांगणार ते सरांनी सांगितलेलंच आहे. पण आज या विचाराची काय गरज आहे तर मला सर्वात जास्त जाणवलं की ज्यावेळी मनुष्य निर्माण झाल्यानंतर अलीकडच्या काही ह्या 2-3 दशकामध्ये माणूस हळूहळू माणसापासून तुटत चाललेला आहे हे मला या ठिकाणी प्रकर्षाने नोंदवायचं. त्याचा प्रवास वस्तूकडे सुरू झालेला आहे, मटेरियलकडे सुरू झालेला आहे आणि याच्यातला माणूस हळूहळू नष्ट होऊन जातो. आणि मग कुठला तरी असा एखादा विचार आपण जन्माला घातला पाहिजे की ज्यामुळं माणूस नावाची ही विखरलेली माळ ती आपल्याला गुंफायला पाहिजे आणि ती गुंफण्याचं सामर्थ्य हे ह्या विचार मंथनामध्ये किंवा वैभवामध्ये असतं. ते हळूहळू या सोशल मीडियाच्या माध्यमातून दूर जरी गेलं असलं तरी या बसवण्णांचं जीवन आणि संघर्ष या पुस्तकाची दुसरी आवृत्ती म्हणजे संपून पहिली संपते दुसरी जन्म घेते. याचा अर्थ असा होतो की नव्यानं काहीतरी रुजू पाहते आणि जे रुजू पाहते त्याचे प्रेरणास्त्रोत जे कोण आहेत आदरणीय ही सगळी व्यासपीठ मंडळी यांचे विचार समाजाच्या खालच्या तळापर्यंत जाण्यासाठी आज नितांत गरज. आज फतवा काढावा लागतो, आदेश काढावा लागतो आणि मग तुम्ही प्रार्थना करा किंवा आणखीन काही करा. म्हणजे मला माणूसपणाकडे नेण्यासाठी जे काही फतवे काढायला लागतात अशा स्थितीमध्ये हे पुस्तक जन्म घेते आणि वाट नवी तयार करते. हे यातली आनंदाची आणि कमालीची उत्स्फूर्ताची गोष्ट आहे. आता आपण सध्या काय सुरू आहे तर सर्वात प्रथम या व्यवस्थेमध्ये माणूस मारला जातो. इथं रक्तपात दिसतोय पण मारणाऱ्यांचे हात दिसत नाही. खूप वेगळी गोष्ट आहे. आज आपण सुरक्षित आहोत का स्वतःच्या मनाला जर आपण प्रश्न विचारला तर आज निश्चितपणे आम्ही छातीठोकपणे सुरक्षित नाही आहोत. म्हणजे आमची सुरक्षितता कुठे गेलेली आहे? कुठली व्यवस्था त्याला खाऊन टाकत्या, कुठली बंधनं त्याला खाऊन टाकताय, कुठल्या मर्यादा त्याला खाऊन टाकताय. हा असा माणूस हळूहळू खुजावत चाललेला आहे आणि येणाऱ्या अंधारदारा जर आपण नष्ट केल्या नाही तर या व्यवस्थेमधला माणूस संपून जाईल आणि कमालीची आराजीत जाईल. आणि म्हणून त्या काळामध्ये जे विचार वैभव निर्माण झाले ते विचार वैभव समाजानं पुन्हा एकदा त्याचं पारायण करायला पाहिजे. मग असा पहिला विचार वैभव निर्माण करणारा या व्यवस्थेमधला पहिला कोण असेल महापुरुष असं म्हणूया ते बसवण्ण आहे की ज्यांनी त्या काळामध्ये कर्मवादाला म्हणजे कार्याला महत्त्व दिले, ज्यांनी जाती व्यवस्थाच नष्ट करून टाकली. लोकशाहीचा पहिला प्रणेता 12व्या शतकामध्ये तो बसवण्ण आहे. आज आमची लोकशाही, या लोकशाहीमध्ये किंवा आज आमची संसद जी लोकांचं प्रतिनिधित्व करते तिथे न्याय किती मिळतो हा मुद्दा जरी वेगळा असला तरी त्याची बीजारोपण ही त्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये कल्पना करते. मग हे सगळं बघितलं की हे चित्र काहीतरी अंगावर कोसळल्यासारखं वाटतं आणि मग बसवण्णांची गरज आपल्याला पुन्हा या विचारांची आहे अशी माझी साधारण कार्यकर्त्याची धारणा होती. आज त्याची गरज आहे, आज त्याची फार नितांत गरज आहे. ही फक्त भारतालाच नव्हे तर पूर्ण अखंड जगाला त्याची गरज आहे. आणि म्हणून लोकशाहीचा प्रणेता सरांनी उल्लेख केला
सत्यशोधक पद्धतीने अनिलचा आणि आमच्या दिदीचा विवाह केल्यानंतर हा विचार या व्यवस्थेमध्ये किती टिकायला हवा? आज माणूस माणसालाच ओळखत. काही नात्यांची म्हणजे घट्ट जी वीण होती ती वीण अलीकडच्या काळामध्ये ढिली पडत चाललेली आहे आणि माणूस सुट्टा 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 असा बनत चाललेला आहे. आणि हे माणसाचं खुजेपण आहे. जसं आमचं आयुष्य वाढत जातं तसे आमच्याकडे प्रगल्भता, बौद्धिक समज आणि त्याच्यातली जाणीवाची भूमिका यायला पाहिजे होती, पण ती भूमिका अलीकडच्या काळामध्ये सजगतेने घेतली जाते असं कुठं दिसत नाही. आणि म्हणून या विचारांची आपल्याला जास्त गरज आहे. त्याचं कारण असं का गरज आहे तर आपण श्रद्धा मानणारी माणसं, पण अलीकडच्या काळामध्ये आमच्या श्रद्धा ह्या दगडासारख्या झालेल्या. काही संकल्पना, काही बौद्धिक गोष्टी, काही जैविक गोष्टी, काही आध्यात्मिक प्रेरणा, काही वैचारिक प्रेरणा, काही प्रभावशाली प्रेरणा या आम्ही गोठवून ठेवलेल्या. आणि त्या गोठवून ठेवलेल्या प्रेरणांना सुतार साहेबांच्या सारखी खलीलवाणी किंवा आणखीन काही जी ग्रंथसंपदा होते ती ढुश्या देऊन त्यांचा मेंदू जागे करते. पण ह्या गोठवलेल्या आणि धारण केलेल्या श्रद्धा त्याच अंतिम सत्य मानून आम्ही जगतोय. म्हणून काही सामाजिक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. त्यातला पहिला सामाजिक प्रश्न असा आपण म्हणतो की इथं माणूसच माणसाला विसरून घ्या. मला जर दुसऱ्याच्या शेजारी 5 मिनिटं बसून त्याचा अंतरात्मा ओळखता येत नसेल तर माणूस म्हणून नैतिकदृष्ट्या जगण्याचा अधिकारच आम्ही आता गमावून बसलेलो. आणि म्हणून ह्या जाणीवा समृद्ध व्हाव्या, आत्म्याचं स्वरूप आपल्याला कळावं. म्हणून मी त्या ठिकाणी असं म्हणतो की देवालय त्या लिंगाच्या रूपानं देऊळ का हृदयात बांधणारा कोण असेल तर तो बसवण नाही. आज देवळामध्ये किती जण प्रवेश? देव जर सर्वांचा असेल तर तो सर्वांसाठी खुला असायला. ही सगळी व्यवस्था त्या काळामध्ये त्यांनी लिंगाच्या रूपात त्यांनी बसवण्णांनी छातीजवळ आणली आणि देव काळजाजवळ आणली. केवढं मोठं प्रबोधन बसवण्णांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा विचार आपल्याला आहे. आपण आता इतके श्रद्धाळू झालेले आहोत की आपल्याला त्या श्रद्धेच्या रूपात मांडलेले देवारे खूप सुंदर वाटतात. पण ते देवारे किती आतून पोखरलेले आहेत हे आपल्या लक्षात कधी येत नाही. त्याचं उत्तम उदाहरण असेल आसाराम बापूचं. मग ह्या देवाऱ्या, पोखरलेल्या देवाऱ्यामध्ये काय होतं की एक झुंड तयार होतो. तर त्या झुंडीचा राजमार्ग तयार होतो आणि झुंडीला विचार नसतो. आणि झुंडीला विचार नसला की मग उन्माद तयार होतो. उन्मादामध्ये सर्वात बळी जातो तो सामान्यच. आज ते चित्र सर आता आपल्याला दिसतोय. उन्माद आणि उन्मेष याच्यातला फरकच आपल्याला कळतो. आणि उन्माद आणि उन्मेष याच्यातला फरक कळायचा असेल तर बसवण्णांचे विचार आपल्याला जरूर वाचायलाच हवेत आणि ते स्वीकारायलाच हवे. त्यांचा पहिला विचार स्त्री उद्धाराचा. आज सुद्धा इतकी वर्षे होऊन झाली सुद्धा तर कल्पना करा, आज सुद्धा आमच्या स्त्रिया एका विशिष्ट मर्यादेमध्येच आम्ही स्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली त्यांना ठेवलेले. आमच्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे की नवीन जर बाजारातून एखादी कोंबडी आणली तर ती कुठली जाऊ नये, तिला घर माहीत नसतं. तिच्या पायाला सुतळी बांधतात आणि पुटी बांधून तिला बांधून ठेवतात. तर ती कोंबडी तेवढ्याच परिगमात भेटते. तिला वाटतं की मी मुक्त आहे. आज स्त्री स्वातंत्र्याची हीच व्यवस्था झालेली आहे. असंच घडत चाललेलं आहे. आणि मग अलीकडे आम्ही सुद्धा माझ्या पितृसत्ताक पद्धतीचा आम्ही पुरस्कार करतो. त्यामध्ये माझ्या आईची व्यवस्था काय होती? माझी आई गुलामच होती. आणि मी सुद्धा तेच माझ्या पत्नीकडे त्या दृष्टीने पाहतो. आणि मी जसा माझ्या पत्नीकडे पाहतो तशी माझी मुलंही पाहतो. ही तार कुठंतरी साहेब तुटली पाहिजे, ती तुम्ही तोड. ही जी तार आहे, ही तार किंवा ही सुतळी किंवा हा दोरा तुम्ही तोडला. आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं तुमच्याकडेच त्या सावित्रीचे वारसदार अशा अर्थाने पाहतो. आज हा त्या काळचा विचार आहे जो 12व्या शतकामध्ये. कल्पना करा, आज आम्ही 20व्या-22व्या शतकामध्ये असं वावरतो. आज आम्ही स्वतःला पुरोगामी समजतो, स्वतःला पुढारलेलं समजतो, स्वतःला वैश्विक समजतो, पण मोबाईलला पॅटर्न ठेवतो. म्हणजे ही आमची धारणा आहे. हे खुलपणानं, मुक्तपणानं आणि मुक्त चिंतनानं आयुष्य जगणं अलीकडच्या काळामध्ये दुरावस्थ झालेलं आहे. आणि यासाठी या विचारांची आपल्याला गरज आहे. हे श्रद्धेचे देवारे, ही श्रद्धेची मंदिरं जी आपण गोठवून ठेवलेली आहे त्याचा दगड कुणीतरी आपल्याला काढला पाहिजे. तो दगड काढण्याचं काम बसव विचारातून होतो. आपण सदैव पराधीन आहोत. या भारतीय संस्कृतीमधला किंवा जगातला मनुष्य आपण पराधीन मानतो. स्वतःला इतका अधीन घेतो की मग कुठला तरी बुवा बाबा, मग फेंगशुई, आणखीन काही शस्त्र येतात, काही विचारधारा येतात आणि मग त्याच्यात आपण गुलाम म्हणतो. आणि एकदा गुलाम म्हणलं की आपण सर्वच राहतो. आणि म्हणून या व्यवस्थेमध्ये गुलामाला स्वतःचं मत मांडायचा अधिकारच नाही. आणि गुलामाचा आजपर्यंत कोणी ऐकूनच घेतलं नाही. मग इथला मनुष्य जो व्यवस्थेनं बांधित झालेला होता, जो श्रद्धेनं बांधित झालेला होता, जो कर्मकांडानं बांधित झालेला होता,
जो त्याच्या पारंपरिक विचाराने बांधित झालेला होता तो मुक्त करण्याचं काम या बसव विचारांच्या मध्ये आहे आणि ते या पुस्तक रूपानं मांडलेलं आहे. आणि म्हणून या पुस्तकाचं वाचन, चिंतन, मनन आणि स्वतः त्याचं प्रकटीकरण आणि जगणं हे आपल्याला सहज श्वासासारखं हे विचार आपल्याला घेता आले पाहिजे. सरांनी मगाशी उल्लेख केला की माणसं फार कमी आहे. खरं म्हणाय 5-50 माणसं त्यांनी सांगितले यश की 50 कार्यकर्ते आम्हाला मिळाले तर ह्या चळवळी पुढे जाते. झुंडीला मेंदू नसतो हे आपण म्हणतो. झुंड ही सारासार विचार करतच नाही, ती फक्त पाठीमागून जाते. आता आपल्याला पाठीमागून जाणारच नाही. मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस असं म्हणण्यापेक्षा पाठीशी राहून क्रांती घडत नाही. सेनापती पुढेच जायला आणि तो सेनापती होण्याचं काम ही मान्यवर मंडळी करताय. त्यांच्या पायवाटेवरून आपण चालणं गरजेचं आहे आणि ह्या बसव विचाराचे जागरण करण्याचं आहे. याचा अर्थ असा होतो हे या लोकांनी सहज मांडताना त्यांना किती तीव्र वेदना झाली असते. कल्पना करा त्या काळामध्ये त्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारला आणि ज्याने व्यवस्थेला प्रश्न विचारला त्याला व्यवस्थेने वेळ ठरवलं आणि वेळ ठरवून त्यांच्या हाते काय सॉक्रेटिसचं काय झालं, तुकारामांचं काय झालं की ज्यांनी पुरोहितवाद आणि त्याचं प्रामाण्य जे नाकारलं त्यांना केवढा संघर्ष करावा लागला. पण आज सुद्धा तुकारामच लक्षात राहतात, मंबाजीची कोणी आठवण काढत ही लक्षात घ्यायला पाहिजे. शिवरायांना त्यांच्या मोठेपणामध्ये त्या लोकांनी त्यांचं कर्ते पण नाकारले. त्यावेळी शिवरायांनी परखडपणे शब्द वाचले. त्यांनी परखडपणे निर्वाणीचा संदेश केला की जिभा छाटल्या जाते. म्हणजे शिवरायांचं कर्ते पण नाकारणारे, तुकाराम महाराजांना कमी समजणारे, ज्ञानेश्वर भावनांच्यावर म्हणजे त्यांना निग्लेक्ट करणारे, ह्या सगळ्या थोर महान मानवांना काही वेदना झाल्या. त्या वेदनांच्या प्रसवेतून जे काही नवीन निर्माण झालेलं आहे ते तुमच्या अंगणामध्ये आपण अंतरून त्यांचा चांदण चुरा करणं हे साहेब खऱ्या अर्थानं आपलं मुख्य कर्तव्य आहे आणि ते आपण करत आहोत. ते पुस्तक घ्यावं, सर्वांनी वाचावं, स्वतःचं विचारमंथन करावं, या व्यवस्थेशी प्रश्न विचारावं आणि प्रश्न विचारण्याचं धाडस निर्माण व्हावं. बसव विचारांच्या बद्दल मला खूप सांगता येण्यासारखं आहे, खूप काही बोलता येईल. ही जी विचारधारा जी आहे ही विचारधारा आपण नव्या अर्थानं नव्या जोमानं शाहूंच्या नगरीमध्ये विचार घेते. असं म्हणतात की ही पुरोगामी नगरी आहे. जगामध्ये जो नवीन विचार आला, जगामध्ये ज्या नवीन कृत्या झाल्या, जगामध्ये जे नवीन उगवलं त्याची मुख्य रुजवण छत्रपती शाहूंच्या पुरोगामी विचार याच्यामध्ये आहे आणि ही विचारधाराच आपण पुढे घ्यायला पाहिजे. त्या विचारधारेचे वारसदार अलीकडे पाक कलबुर्गींच्या पर्यंत आहेत. म्हणजे दाभोळकर असतील, पानसरे सर असतील, आता अलीकडे धोटे सर असतील, त्यांच्या विचारधारेमध्ये ही सगळी मंडळी आहेत. विचार करणारा व्यवस्थेने भिकारी ठरवला असला तर तो वैभवानं श्रीमंत असतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ही व्यवस्था तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं ठरवते, वेळ ठरवते. वेड्यानेच इतिहास घडवलेला आहे आणि शहाण्याने तो बिघडवले. आज काय चित्र आहे समाजामध्ये? तर ह्या समाजामध्ये असे अनेक चित्र आपल्या समोर येतील. खरं वास्तविक पता माझ्यापेक्षा मला ह्या डायस यांनी उपलब्ध करून दिला. सर तुमचं मी धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि या विचाराबद्दल मला बोलण्यासारखं खूप आहे. म्हणजे मी त्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं मी व्यक्त करू शकतो. कारण त्याचा अर्थ असा होतो की आम्ही ज्या भागाशी वेदनेशी अलीकडच्या काळामध्ये सेफ काही नाही. जर आपण भय, भूक, मैथून, निद्रा या मानवी जर गरजा ठेवल्या तर या पलीकडचे कशाची गरज आमचे. पण आम्ही भयमुक्त आहोत का? भूकमुक्त आहोत का? अजिबात नाही. आणि दुःख तर या 4 गोष्टींपासूनच दुःख निर्मिती होते. मग या सगळ्या व्यवस्थेनं या सगळ्या गरजांचं परामर्शन केलेलं आहे का? तर त्याचं उत्तर नकारात्मक आहे. पण ही नकारात्मकता आपण न घेता बसव विचारांचा जागर घेऊन खऱ्या अर्थानं आपण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रकाशवाट उत्तम कांबळेंनी त्याच्या प्रस्तावनेमध्येच लिहिलेलं आहे. हे प्रकाशवाट स्वतःच्या पायावरचा प्रकाश जरी स्वतः पडत गेला तरी तुम्ही एक उचललेलं पाऊल विकासाच्या दृष्टीनं ते राजमार्ग बनतं. आणि ते राजमार्ग कधी बनतं तर त्याला प्रखर विचाराची पाठिंबा असेल. आणि झुंड कधी बनते तर ती विचारहीन असते. विचार आणि विकास, विचार आणि प्रगती. विचार हा प्रगतीकडे घेऊन जातो आणि श्रद्धा ही लुळेपणात. यामधून आपल्याला 2 गोष्टी शिकता आल्या पाहिजे की तुम्ही श्रद्धाळू जरूर असा. सरांनी असं थोड्याच वेळापूर्वी सांगितलं की मला असं मानलं जातं की जगातले जे जे धर्मपंथ आहेत त्या सगळ्या धर्मातील चांगली तत्व ही सगळ्यांच्या मार्फत. मला जर योग शिकायचा असेल तर मी हिंदू व्हावंच असं काही नाही. मला योग शिकायचा असेल तर मी हिंदू व्हावंच असं काही नाही. आणि मला जर विपश्यना करायची असेल तर मी बुद्धच झालं पाहिजे असं काय, बुद्धिस्ट झालं पाहिजे असं काय. जगातल्या सगळ्या धर्मातलं चांगलं जे जे काय आहे त्याचा सगळ्यांचा त्याच्यावर अधिकार आहे. खऱ्या अर्थाने ही भूमिका आता समाजामध्ये दिसते का? ती जरूर दिसत.
हे झाकवलेलं डोळ्यावरचं जे पटल आहे ते आपल्याला या विचारमंचांना किंवा या विचारांना दूर करता येईल आणि ती करण्याची ताकद या बसव विचारांच्या मध्ये आहे असं मी ते नम्रपणे तुम्हाला सांगू इच्छितो. या विचारमंचावर अत्यंत बुद्धिमान आणि प्रखर माणसं आपल्याकडे समोर बसलेले आहेत, त्यांचंही आपल्याला ऐकायचं आहे. मला या ठिकाणी हा डायस उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी आदरणीय सरांचं आणि मामाने सरांचं तर आभार असं मानतो. त्या माणसांची पहिली भेट माझ्याच तालुक्यामधला एक शिक्षक आहे भरत चेन्नागिरी सर, भारत माझा देश या नावाचा त्यांनी कविता संग्रह लिहिला आहे. आणि मग त्याचं प्रकाशक काय असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं. पण आम्ही त्यांच्याकडे एकदा गेल्यानंतर मग त्यांनी आम्हाला सांगितलं तो कविता संग्रह पोहोच त्या दृष्टीने प्रकाशित झाला. जे कुठंतरी कुलपाच्या आत ठेवलेलं आहे, कुठंतरी कुलपाच्या आत ठेवलेलं आहे असं म्हणून एखाद्या बाटलीमध्ये अत्तर असेल त्याचं झाकण उघडणं नाही तर अत्तर आहे काय ते कळणारच नाही. तर ते झाकण उघडण्याचं काम या सरांनी मामाने सरांनी केलेलं आहे. आदरणीय थोर व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत. सरला ते डॉक्टर मखदूम आहेत आणि आमचे वैभवजी राजकांत दिवाण सर, ही सगळी मंडळी आहेत. या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. जय बसव. ह्या शल्य चिकित्सक आहेत, त्याचसोबत काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव म्हणून ते काम पाहत आहेत. डॉक्टर विश्वनाथ मखदूम सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. विचार मंचावरील विश्वास सुतार यांच्या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीनिमित्त आज तिथं उपस्थित असलेले प्राचार्य राजे खान शाने दिवाण, आताच आपण त्यांचं अत्यंत मनोज्ञ आणि विचारप्रवर्तक जे भाषण ऐकलं ते MR पाटील सर, सरलाताई आणि आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी, प्रथम मला असं सांगायचं वाटतं की आपण बसवे सरांच्यावर अन्याय केला. विशेषतः मराठी भाषिकांनी आपल्यामध्ये जो वाद आहे कन्नड आणि मराठी हा इतका दूरगामी आहे आणि त्यामुळे कुठंतरी बसवे सर म्हणजे कन्नडिगांचे किंवा एका धर्मसंस्थापक म्हणून आपण त्यांना सीमित केलं. पण सरांनी आताच सांगितलं की आपण कुठल्याही एका धर्माचं होण्याची काही गरज नाही. विपश्यना शिकण्यासाठी तुम्ही बुद्धाची किंवा बुद्ध धर्माची गरज नाही. त्याचप्रमाणे बसवे सरांनी जी तत्व सांगितली ती कुठल्याही धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या दृष्टीनं सांगणारी महत्त्वाची आहे. आणि आत्ता बसवे सरांचं काय वैशिष्ट्य आहे ह्या काळात 21व्या शतकात जिथं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वारं येत आहे अशा वेळेला खरं तर बसवे सरांचं काय औचित्य आहे असा प्रश्न आपल्याला पडणं गरजेचं आहे. परंतु मला वाटतं की बसवे सरांचं सध्या विशेष महत्त्व आहे. कारण का परत आपण बसवे सरांना माणूस म्हणून समजण्यात फार मोठी गफलत केलेली आहे. 8 वर्षाचा मुलगा आपल्या बहिणीची मुंज न करता त्याची मुंज करतोय म्हणून ती मुंज नाकारतो आणि घर सोडण्याचा निर्णय घेतो. असं होऊ शकतं का? 8 वर्षाचा मुलगा आपल्या बहिणीची मुंज नाही तर माझी मुंज होणार नाही असं ठामपणे आपल्या प्रतिष्ठित घरातील आईवडिलांना सांगतो. हे एक सूचक आहे की त्यांनी हे समाज क्रांतीचं हे बीज त्यांच्या लहानपणापासूनच रोवलं गेलेलं आहे. आणि मी म्हटलं की विशेषतः मराठी भाषिकांनी त्यांच्यावर अन्याय केला. का? त्यांनी आयुष्याची जवळजवळ 21 वर्षे महाराष्ट्रात घालवली, मंगळवेढ्याला घालवली. पण आपल्याला बसवे सरांच्या विषयी फारसं काही सांगण्यात आलं नाही, विशेषतः मला तरी सुद्धा. तर महाराष्ट्रात त्यांचा बराच काळ त्यांनी प्रत्यक्ष ज्यावेळी अनुभव मंडप स्थापन केला आणि सरांनी सांगितलं ही लोकशाहीची पहिली कल्पना आहे, पण ती त्याची पार्श्वभूमी त्यांनी त्या मंगळवेढ्यामध्ये सुरू केली. तर बसवे सरांनी आणि जो महत्त्वाचा विषय आहे हा जे आपण 21व्या शतकात जाती व्यवस्था काढू शकलो आहोत का? तर मी म्हणतो तर मुळीच नाही. उलट जाती व्यवस्था दिवसेदिवस अत्यंत त्याचा विळखा वाढत आहे. आणि आता तरी सरकारने सांगितले की जाती निहाय गणना होईल, म्हणजे ही स्थिती अजून दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आणि त्या काळात 11व्या शतकात
ज्या वेळेला धर्म मार्तंड आणि सत्ताधीश अंधश्रद्धा सर्व प्रकारचे बंधन असताना बसवेश्वराने एका सांबाराच्या मुलाशी ब्राह्मण मुलीचा विवाह करून आणला. हे किती समाज परिवर्तनाचं आहे. त्यांना त्याचा शाप किंवा त्याचे सगळे परिणाम भोगावे लागले, परंतु हा विचार किती दूरगामी आहे हे आपल्याला आता समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे बसवेश्वरांचं व्यक्ती म्हणून आपण धर्म संस्थापक लिंगायत म्हणून समजण्याची काहीच गरज नाही, पण माणूस म्हणून. आणि माणूस म्हणून म्हणजे काय, आजकाल असं होतं की आपण प्रत्येक धर्माचे प्रत्येक जातीचे पुढारी नेमलेले आहेत. हा माझ्या जातीचा, सरांनी मग सांगितलं तसं, हा मराठ्यांचा, हा लिंगायतांचा, हा दलितांचा, आणि त्यांना सीमित केलेला आहे प्रत्येक धर्म पुढाऱ्यांना किंवा समाज सुधारकांना. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ह्या सर्वांनी जे आपल्याला जे संदेश दिला तो आपण आपल्या आयुष्यात कसा आणता येईल हे बघितलं पाहिजे, आचरणात आलं पाहिजे, तरच त्यांचा आपण, नाहीतर एक दिवस आपण त्यांचा जयंती अति मोठा डॉल्बी लावून आणि मिरवणुका काढून साजरी केली जाते. मला वाटतं हा शुद्ध वेडेपणा आणि कुठंतरी थांबला पाहिजे. समाजाने याविषयी जागृत होण्याची गरज आहे. आणि त्यांचे विचार काय, तर त्यांचे विचार म्हणजे वचन. त्या वचनाचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि मला वाटतं फार चांगली गोष्ट घडलेली आहे की शिवाजी युनिव्हर्सिटीत बसव विचाराचं किंवा शरणाचं विचाराचं अध्यास निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळं त्यांच्यामुळे त्यांनी काय सांगितलं आणि ते आपण आचरणात आणण्याची गरज आहे. कुलकर्णी सरांनी म्हटलं होतं की वचन म्हणजे काय, ज्यांचं आचरण शुद्ध आहे त्याचं शुद्ध लिखाण म्हणजे आचरण, वॉक द टॉक म्हणतो आपण. आजकाल नुसतं बोलण्यास मंडळी मोठमोठ्या गप्पा मारतात, पण त्यांचं आचरण बघितलं तर काहीच नसतं, त्याला काहीच महत्त्व नाही किंवा त्याला काही सांगण्यात त्याला काही औचित्य नाही. तर ज्यांचं आचरण शुद्ध आहे त्यांनीच बोलण्याचा खरं तर त्यांना अधिकार आहे. आणि वचन साहित्यात हे आहे. आणि ते वचन साहित्य कुठल्याही धर्माविषयी जातीविषयी नाही. आताच मी तुम्हाला एक वचन हे सांगतो, नदीत डुबकी मारणाऱ्या बंधूंनो, पर नारी संग त्याग करा, परधन लालसा त्याग करा, परधन पर नारी जागल्या विना नदी स्नान केल्यास नदीच आटून जाईल. आता आपण कुंभमेळा केला, महाराष्ट्र सरकार तरी आता नाशिकला तयारी करताय, कोट्यावधी रुपये खर्च करताय. काय मूर्खपणा आहे. बेसिक आपले जे प्रश्न आहेत त्याविषयी कुठं कुणाला काही पडलेलं नाही. पण अशा रीतीने जर तुम्ही समाजाला चुकीच्या दृष्टीने नेत असाल तर हे कुठंतरी आपण विचार करण्याची गरज आहे. आणि बसवेश्वरांनी ही वचनं असे अनेक आहेत की ज्यामध्ये समाज परिवर्तनाचं, समाज प्रबोधनाचं आणि ते स्वतः त्यांनी काम केलेलं आहे. आणि हे महत्त्वाचं काम मला वाटतं विश्वास सुतारने, ते एक संवेदनशील लेखक आहेत, साहित्यिक आहेत, संगीतिक आहेत. त्यांचं मी बऱ्याच वेळेला स्वतः गायक आहेत आणि त्यांनी या वचनाला अतिगेय स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी आहे. त्यांनी आता यूट्यूबवर दिलेलं आहे, पण मला वाटतं त्यांच्या ह्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती संपलीच आहे. मी असं जाहीर करतो की मी आत्ताच एक त्यांची 100 पुस्तकं घेण्याचं मी त्यांना त्यासाठी हे पुस्तक इतकं मनोरंजक झालेलं आहे. खरं तर युद्ध वार्ता चालू होत्या 2 दिवस आणि मला परवा दिवशी पुस्तक मिळालं. म्हणजे टी व्हीवरचं ते जे प्रक्षेपण बघायचं हा मोहत असताना सुद्धा मी पुस्तक हातात घेतलं आणि ते संपवलेलं मी खाली बसलो. म्हणजे खरोखर हे फार सुंदररित्या त्याने मांडलेलं. नाहीतर चरित्र म्हणजे अत्यंत जंजाळ, कधी एकदा ते संपतंय अशा प्रकारचं याच्यात मुळीच नाही. तर त्यांनी हे फार सुंदररित्या अत्यंत संवेदनशीलता मांडलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं तसं अनेक त्यांनी म्हणजे शरणस्थांचं वचनं आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक स्थळांचं आहे. आणि खरं तर महाराष्ट्राला खरोखर अभिमान वाटला पाहिजे. हा इतका मोठा माणूस होऊन गेला 11व्या शतकात 12व्या शतकात म्हणा,
आणि त्यांची परंपरा आपल्या तुकारामांनी किंवा इतर संतांनी पुढे नेलेली आहे. भगवान गौतम बुद्धानंतर मला वाटतं जर खरोखरच जर क्रांतिकारी कुणी काम केलं असेल तर बसवेश्वरांनी केलेलं. गौतम बुद्धांनी सांगितले की आता दीपो भव, तूच तुझा स्वतःचा दीप हो, कुठला गुरु नाही काय नाही, तुम्ही स्वतःचेच गुरु व्हायला पाहिजे. आणि बसवेश्वरांनी ते सांगितलं आर्य गुरु. हे म्हणजे खरोखर किती साम्य आहे. परंतु दुर्दैवानं आपण जाती, धर्म, राज्य अशा एवढ्या भिंती वाढवलेल्या आहेत की त्यामुळं आपल्याला हे दिसून येत नाही. आणि हे सर्व मोडून काढण्यासाठी मला वाटतं विश्वास सुतार सारख्या संवेदनशील गायक, लेखक आणि संगीतकार अशा अष्टपैलू त्यांच्या ज्या व्यक्तिमत्वाची गरज आहे. आम्ही आता म्हणजे मेडिकलमध्ये काय करतो की एखादा जर लेख असला तर व्हिडिओ असला, म्हणजे सर्जरी आहे, मी सर्जन आहे, आम्हाला व्हिडिओ बघायला लागतो तो खरोखर काय केलं तर त्याची तिथं ते QR कोड दिला जातो. तर पुढील आवृत्तीमध्ये तुम्ही मला असं वाटतं की वचनाचा QR कोड लावले फार सोपं आहे की त्यामुळे लगेच आपल्याला वचन वाचता वाचता त्याचा आनंद जो गायक गंधर सरांचा आवाज फार सुरेख आहे, मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर ते सुद्धा आपण कराल. ही आवृत्ती नक्कीच संपलेली आहे. ऑलरेडी तुम्ही असं म्हणाले सर तुम्ही फार चांगलं काम केलेलं आहे आणि मी सरांना आताच त्या 100 पुस्तकाचे पैसे देऊन ठेवतो. म्हणजे काय होईल नंतर लगेच त्याची आवृत्ती निघायला पाहिजे. धन्यवाद सर. खरं तर मी खूप श्रीमंत आहे, कारण ह्या पुस्तकामधलं खूप पैसे निर्मिती प्रकाशनाला पण मिळालेले आहेत. आज निर्मिती प्रकाशन खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. सरांचा खूप मी आदर करतो. कोणाच्याही मंचाची परवानगी न घेता हीच मदत जी लहान मुलांसाठी काम करणारी मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आहे, तर देवान सरांना मी विनंती करतो की ही मदत आपण त्यांना देऊया, कारण माझ्या पुस्तकाचे पैसे निघलेले आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. दोघांना पण विनंती करतो सरांच्या हस्ते त्यांना देऊया. असं सांगणारं बसवण्णांचं वचन, बसवण्णांचा विचार आणि त्याचा खराखुरा प्रत्यय आपणाला या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने येत आहे. आपल्या स्वकष्टार्जित कामातून मिळालेलं उत्पन्न नंतर मी सरलाताई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना शरणो शरणार्थी. शरणो शरणार्थी आपण बऱ्याच जण ऐकलं नसेल. महात्मा बसवण्णांच्या जीवन कार्यातील हे एक महत्त्वाचे उद्गार आहे. जसं की सुतासर आपण वारकरी अभ्यासात आहात, वारकऱ्यांच्या मध्ये जसं एकमेकाला माऊली म्हटलं जातं तसं बसवण्णांच्या काळातल्या लिंगायत धर्मामध्ये जे कोणी बसवण्णांच्या तत्वज्ञानावर वागणार लिंगायत ते सर्व एकमेकांना शरण म्हणणार आणि या शरणाला नमस्कार करण्यात आला, मी तुम्हाला शरण आहे असं म्हणून म्हणण्याची जी पद्धत होती त्याला शरण शरणार्थी म्हणतात. एकमेकाला शरण शरणार्थी म्हणतात. महात्मा बसवण्णा जीवन आणि संघर्ष. डॉक्टर साहेब मी सुद्धा हे पुस्तक वाचायला घेतलं आणि मला वाटतं ते संपूर्ण ठेवलं. गेल्या बऱ्याच कालावधीनंतर मी सलग एक पुस्तक वाचलं, कारण वेळ कमी असतो, कंटाळा येतो, वाचले नाही असं होतं, मग राहून जातं. पण हे पुस्तक घेतल्यानंतर मी पूर्ण पुस्तक वाचलं आणि मगच हातातून खाली ठेवलं. त्यातून मला एक कळलं की आपण जे म्हटलंय नुसता हा ग्रंथ नाही, हा वैचारिक ग्रंथ आहे. महात्मा बसवण्णांचे विचार समाजापुढे गेले पाहिजेत आणि ते का महत्वाचे आहेत, आजच्या काळात सुद्धा ते का गेले पाहिजेत लोकांच्या पर्यंत, हे सांगणारे हे पुस्तक आहे.
यामध्ये त्यांच्या लहानपणापासूनच्या सर्व घटना या काय सांगत होत्या, बसवांना काय विचार करत होते आणि ते कसं घडत गेलं याचा खूप छान उल्लेख या पुस्तकात आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी महत्वाच्या काही उपनयन संस्कार आता डॉक्टरांनी उल्लेख केला, फार मोठी क्रांती. त्याच वेळी त्याच वयात त्यांनी एक देवोपासना सांगितली. कशी सांगितली? त्यांचं घराणं हे कर्मठ अग्रहार होते. त्यांचे वडील एका संपूर्ण विभागाचे आणि संपूर्ण पूजापाठ विधी ते करायचे त्या संपूर्ण गावाच्या मध्ये. आणि त्यांच्या घरात देव होते ते खूप होते आणि ते सगळे पूजा करायचे, सोहळ्याला करायचे आई. आणि त्यावेळी बसवण्णांना खूप तहान लागली आणि ते आई मला पाणी दे, पाणी थांब, मी सोहळ्यात आहे, पूजा होऊ दे, मग तुला पाणी देते असं त्या म्हटल्या. 2-4 वेळा हेच ऐकल्यानंतर त्या अंगणात गेले आणि त्यांनी छोटे 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 खड्डे काढायला चालू केले. बरेच खड्डे त्यांनी असे काढले. तोपर्यंत आई आली बाहेर आणि त्यांनी विचारलं, आणि हा काय करत आहे असलं म्हणून त्यांनी म्हटलं नाही बोलवलं. अरे तुझी कशाला छोटे छोटे खड्डे काढत आहेस? थोडं मी पाणी लागतंय का बघतो. तुम्ही म्हणताय ना की खूप खड्डे काढले की पाणी लागतं, तर अरे असे छोटे छोटे पुष्कळ खड्डे काढून तरी पाणी मिळत नाही. एकच मोठा खड्डा खणावा लागतो तेव्हा कुठं पाणी मिळतं. तेव्हा बसवांना म्हणतात, तुम्ही इतक्या 100 देवतांची पूजा करता, त्यापेक्षा एकच देवाची जर पूजा केली तर तुम्हाला देव लवकर भेटणार नाही का? हे त्यांचे त्या काळातले विचार होते. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी एकच केलं होतं, ते प्रश्न विचारायचे. आणि मोठे झाल्यानंतर त्यांनी जेव्हा बोलायला लागले तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की मी सांगतो म्हणून तुम्ही काय ऐकू नका, तुम्ही अनुभव घ्या प्रत्येक गोष्टीचा. आणि आम्ही सांगतो ना तर ते का करायचं, एखादी गोष्ट करायची तर ती का करायची असा प्रश्न विचारा आणि मग तुम्हाला पटलं तर ती करा असं बसवांना सांगायचे. आम्ही सांगितलं तुम्ही ऐकायचं असं कधीही त्यांनी केलं नव्हतं. छोटंसं उदाहरण सांगते, नवीन पिढी कशी आहे. आमच्या घरात बसवण्णांची कायमच चर्चा होत असते. त्यांच्यावरचा एक चित्रपट मराठीत आहे, तो सुद्धा मी माझ्या कॉम्प्युटरवर कायम लोड करून ठेवलेला आहे. माझ्या नातवंडांना मी दाखवत असते. माझ्या भाचीच्या लग्नात माझ्या नातवानं विचारलं, आता तुला मुंडवळ्या का बांधायच्या? मलाही सांगता आलं नाही, आपल्यात बांधतात. हा प्रश्न विचारला त्याचा मला आनंद झाला, कारण त्यानं त्याचं कारण शोधायचा प्रयत्न केला. आणि आज ते सर्व लुप्त होत चाललेलं आहे. आपण मेंढरासारखं एकाने एक केलं की त्याच्या पाठीमागे आपण धावत सुटलेलो आहोत. आणि 12व्या शतकात ज्या काळात मनुस्मृती जोरात होती, ज्या काळात सर्वसामान्यांना सर्वांना सारखा अधिकार कुठेही नव्हता, अशा काळामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि जात वर्ण भेद विरहित समाज कल्याण क्रांती करणारे बसवण्ण होते. ह्या गोष्टींसाठी त्यावेळी आपलं आयुष्य वेचलेलं होतं. साधी गोष्ट नव्हती. प्रचंड विरोध सहन करावा लागला. आज 21व्या शतकात सुद्धा कायद्यानं काही गोष्टीचे आम्हाला अधिकार दिलेला असताना सुद्धा आपण काही गोष्टी बोलू शकत नाही. लगेच आपण देशद्रोही ठरतो, वाईट ठरतो. त्या काळात ह्या गोष्टी करायला त्यांना किती त्रास झाला असेल, पण त्यांनी हे काम सोडलं नाही. आणि ह्या साधी गोष्ट ती स्त्रियांना त्या काळात स्वातंत्र्य दिलं, त्यांनी लिखाणाचं स्वातंत्र्य दिलं, विचार व्यक्त करायचं स्वातंत्र्य दिलं, आपल्या अनुभवाचे बोल वचनाच्या माध्यमातून लिहायचं स्वातंत्र्य दिलं. कुठला काळ होता? अनुभव मंडप, जे आता सांगितलं की लोकशाहीची पहिली संकल्पना, ती पहिली लोकशाही म्हणतात. संसद आहे पहिली. त्यामध्ये 70 शरणी येत होत्या आणि आपले विचार मांडत होत्या. आणि त्या विचारावर चर्चा होऊन एखादं वचन लिहिलं जायचं, त्या वचनाला सर्वानुमते चर्चा होऊन मग त्याला मान्यता दिली जायची. म्हणजे जी आजची संसद करते, एखादा कायदा पास करायसाठी करते, ती पद्धत त्या काळात त्यांनी चालू केली. आणि ती वचनं कसली होती तर सामान्य माणसाचं जीवन सुधारण्याची वचनं होती.
प्रत्येकाला समान अधिकार असावेत. आणखी एक मूलमंत्र त्यांनी काय दिला होता, कायकवे कैलासाचा उल्लेख आहे याच्यामध्ये. श्रम हाच कैलास आहे, श्रम हाच ईश्वर आहे, वर्क वर्षी. मला आठवतंय सिद्धेश्वर महास्वामीजींची इथं प्रवचन होती 1 महिना. त्यांच्या एका प्रवचनात आपण ऐकलं होतं, तपाक्यानं तुम्हाला आठवत असेल. त्यांनी सांगितलं की जपानमध्ये एका पुस्तकाच्या मध्ये महात्मा बसवण्णाच्या नावाने उल्लेख करून वर्क इज वर्शिपचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. आणि ते ज्यावेळी बॉम्बस्फोटामध्ये सगळं बेचिराट झालं होतं, ह्या महामंत्राच्या द्वारे आम्ही वागलो आणि म्हणून आम्ही प्रगती केली असं त्यात लिहून ठेवलेलं आहे. केवढं महान तत्वज्ञान आहे सांगा. आपल्याला बसवेश्वर माहित नाही, आपल्याला बसवण्णा माहित नाही, पण बसवण्णा जगाला माहित आहे. त्याचं कारण थोडीशी त्यांची वचनं मध्यंतरीच्या 600-700 वर्षामध्ये कल्याण क्रांतीच्या वेळी लढाई करून ती वचनं जी वाचवली ती कुठे कुठे दडवून ठेवली, ती 100 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी आता बाहेर आले. आणि म्हणून ही वचनं आता पुढे आलेली आहेत. आणि मग ती कन्नडमध्ये असलेली वचनं मराठीमध्ये भाषांतर करून ही समाजाच्या समोर आलेली आहे. आणि ती जसजशी येतील तर डॉक्टर साहेब, आपण लिंगायत आहोत म्हणून नव्हे, तर लिंगायत इतर लोक सुद्धा या वचनाचा प्रचंड अभ्यास करून त्याच्यावर पुस्तकं लिहितात. राजेखानजी रमजान दर्गा म्हणून एक प्रसिद्ध लेखक आहेत, त्यांची मॅक्झिमम पुस्तकं बसवण्णांच्यावर. त्यांच्या बंगल्याचं नाव धारवाडमध्ये ना रे, धारवाडमध्ये राहतात, वचन नाव आहे त्यांच्या बंगल्याचं. आणि बसवण्णांनी हे सांगितलं की जात धर्म काही मानू नका, हा कोणाचा असं म्हणू नका, हा आमचा असं म्हणा, असं त्यांचं एक वचन आहे. आणि ह्या वचनाप्रमाणे जो वागतो, त्या सगळ्या वचनात सांगितल्याप्रमाणे जे वागतो तो लिंगायत. जन्मानं कोणी लिंगायत नाही. जो एकेश्वरवाद मान्य करतो, तो एकाच ठिकाणी आपली भक्ती लावतो. आणि भक्ती त्यांनी ईश्वर नाकारलेला नाही, श्रद्धा नाकारलेली नाही, पण ती अंधश्रद्धा नसावी असं त्यांना म्हणायचं आहे. स्वर्ग नरक नाकारलेला नाही. त्यांनी काय सांगितलं, सदाचारवे स्वर्ग, अनाचारवे नरक. तुम्ही चांगलं वागला तर तो स्वर्ग आहे, वाईट वागला तर तो नरक आहे. हे जे साध्या सोप्या शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे. मला बऱ्याच वेळा तुकारामांचे अभंग आणि बसवण्णांची वचने साम्य आढळते. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. त्याच शब्दशः अर्थाचं वचन मला वाटतं यश एक आहे आपल्याकडे, की आपला देह हाच देव आहे, आपला आत्मा हाच ईश्वर आहे. आणि त्याच आत्म्याचं एक विश्वरूप चिन्ह म्हणून इष्टलिंग त्याने हातात दिलं. तुम्हाला नाही देवळात प्रवेश करता हा देव तुमच्या जवळ आहे, तुम्ही याची पूजा करा, कुठलंही अवडंबर करायची गरज नाही, हे त्यांनी सांगितलं. देवाला हे पाहिजे ते पाहिजे. त्यांच्या एका वचनात ते म्हणतात, वारा तुझा, झाडं तुझी, हवा तुझी, भूमी तुझी, जल तुझं, मी तुला काय देऊ शकणार आहे. झाडं तुझी, फुलं तुझी, सगळं तर तुझंच आहे, मी माझी भक्ती तुला अर्पण करतो. हे एवढ्या मोठ्या ह्याला गेलेला तो माणूस आहे. आणि म्हणून स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीची दास्यत्वातून मुक्तता, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बसवण्णांनी आपल्या जीवनकालात केलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्याचं चित्रण ह्या पुस्तकात आलेलं आहे. मोठी पुस्तकं हल्ली वाचली जाते, हे एवढंसं पुस्तक आहे. नक्कीच मला वाटते आम्ही जसं वाचलं तसं एका वेळेला सगळे वाचतील. आणि याच्या शेवटी त्यांनी जी 11 वचनं लिहिलेली आहेत त्यातली 6 वचनांचं आता गायन झालेलं आहे. तूच माझा सांगाती या नावाने युट्यूबवर आपण जर सर्च केलं तर ती वचनं आपल्याला मिळतील. तसंच काही वचनं सुद्धा त्यांनी शेवटी यामध्ये अक्का माधवीचे असतील, चन्न बसवण्णांचे असतील, नंतर बसवण्णांचे असतील, ही वचनं सुद्धा लिहिलेली आहेत. म्हणजे हे जे आम्ही सांगतो ते काय आहे हे ह्या पुस्तकात ते सुद्धा तुम्हाला सापडेल. आणि म्हणून सर्वांनी हे पुस्तक अवश्य आपल्या संग्रही ठेवावं, आपल्या घरातल्या प्रत्येकाला वाचायला लावावं. स्वतःच मला अलीकडे खूप कधी कधी अस्वस्थ व्हायला होतं की सगळीकडे अंधार पसरायला लागलाय का काय, की काय परिस्थिती व्हायला लागली समाजाची, देशाची काय व्हायला लागली. वाईट वाटतं, कधी कधी भीती वाटते. अशा ह्या अंधारात ही अशी पुस्तकं म्हणजे एक एक पंक्ती लावण्यासारखं प्रत्येक पुस्तक.
आणि हा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करणारी ही पुस्तक आहे. तर अशा पंक्त्या भरपूर लागल्या जाव्यात समाजामध्ये आणि हा आत्ताचा जो दिसणारा वाईट अंधार आहे तो नष्ट व्हावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. थांबते. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. पुस्तकाची पुन्हा 3री आवृत्ती निघावी ही शुभेच्छा व्यक्त करते. थांबते. जय हिंद. प्राचार्य डॉक्टर राजेकांत शाणी दिवाण सर अध्यक्ष मनोगत व्यक्त करते. नमस्कार. आमचे सन्मित्र आणि शिक्षण क्षेत्राबरोबरच कलेच्या क्षेत्रातही वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रयोग करणारे सिद्धहस्त लेखक डॉक्टर विश्वास सुतार सर यांनी लिहिलेल्या महात्मा बसवण्णा जीवन आणि संघर्ष या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांना आदरणीय रत्नाप्पांना पुन्हा साहेब यांच्या विचारांचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. खरं तर डॉक्टर विश्वनाथ मखदूम सर असं म्हटलं की जवळजवळ 20-25 वर्ष सर माझा आणि तुमचा परिचय आहे. कदाचित माझं तुमच्याशी फारसं बोलणं होत नाही, पण ज्या व्यक्तीनं भारताच्या संविधानाच्या मूळ प्रतीवरती सही केलेली आहे त्या व्यक्तीचे विचारांची वारसदार म्हणून मी तुमच्याकडे नेहमी पाहत असतो. आणि याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या हस्ते या अतिशय महत्वपूर्ण अशा ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालं. दुसरी एक व्यक्ती या ठिकाणी आहे ज्यांचा परिचय सुद्धा 20-25 वर्ष मी ताई तुम्हाला ओळखतो आहे, पण तो वेगळ्या अर्थानं ओळखतो आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा जिल्हाध्यक्ष या नात्यानं तुम्ही खूप मोठं काम केलं. काही काळ मीही त्या प्रवाहामध्ये आहे. एका व्यक्तीचा उल्लेख मात्र मला निश्चितपणे करावा लागेल आणि ती व्यक्ती म्हणजे आमचे मुख्याध्यापक सर पाटील सर. पाटील सर, मी बोलायच्या अगोदरच एक विधान करून जातो आणि मग आपण बोलूया. शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभाच्या वेळी यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक विधान केलेलं. ते विधान काय होतं की 12वी नंतर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये येणारा जो विद्यार्थी आहे तो कशासाठी येतो आणि आपण काय करायला पाहिजे. आणि त्यांनी पुढचं विधान असं केलेलं होतं की वरिष्ठ महाविद्यालयामध्ये येणारा विद्यार्थी हा शिकायसाठीच येतो, पण तो काय शिकायसाठी येतो तर विचार कसा करायचा हे शिकायसाठी. जे यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यावेळी जे साधारणतः 1962-63 गोष्ट सांगतोय मी की वय वर्ष 18-19च्या पुढच्या मंडळींच्या साठीच ते विधान केलेलं होतं. पण सर, जेव्हा तुम्हाला मी आता ऐकत होतो त्यावेळी मला निश्चितपणे खात्री आहे की प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील मुलांनाही विचार कसा करायचा हे शिकवण्याची तुमची असणारी जिद्द जी आहे ती. दुसरं एक या ठिकाणी अनिल ममाने आहेत. खरं तर अनिल ममानेच्या संदर्भात या व्यासपीठावरून अनेक वेळा बोललेलो की वैचारिक स्वरूपाच्या पुस्तकांची निर्मिती करणं आणि निर्मिती करत असताना त्यात सातत्य ठेवणं सगळ्यात महत्वाचं. म्हणजे पुस्तकं खपतात न खपतात, त्यांना प्रतिसाद मिळतो तो कसा मिळतो याची फारशी चिंता कधी अनिलने केली नाही. त्याला जे पटलं आणि सगळ्यात महत्वाचं फुले शाहू आंबेडकर असं नुसतं तो म्हणत बसला नाही,
तर त्या विचारांचा धागा लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम जे आहे ते अनिलने या ठिकाणी केलेलं आहे. आणि सर, आता तुमच्याबद्दल मी काय बोलतो, जे पहिल्याच वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, पण खूप काळानंतर आता जवळजवळ 25-30 वर्ष या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मी काम करतो. गेली 5-7 वर्ष 8 वर्ष झाली महाविद्यालयाचा एका प्राचार्य आहे. आणि शिक्षक कसा असावा, तर शिक्षकानं विद्यार्थ्यांच्या उंचीला येऊन शिकवावं आणि ते शिकवत असताना त्या विद्यार्थ्याला नव्या जाणीवांची जाण कशा पद्धतीनं निर्माण करायची हेही शिकवावं. आणि त्याच पठडीतले आपण एक शिक्षक आहात. आणि म्हणून आजचं हे प्रकाशनाचं सत्र जे आहे ते प्रकाशनाचं सत्र माझ्यासाठी खूप महत्वाचं. 5-7 मिनिटांमध्येच मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. डॉक्टर साहेब, सगळ्यात पहिल्यांदा जर काय मी सांगणार असेल तर हे पुस्तक वाचण्याच्या अगोदर पर्यंत महात्मा बसवण्णा यांच्या संदर्भात मला फारशी माहिती नव्हती. हे पहिल्यांदाच मी काय करतो. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटला किंवा ताई तुम्ही म्हटला की हातात पुस्तक घेतलं आणि ते पुस्तक संपेस तोपर्यंत हातातून खालीच ठेवलं नाही. हा केवळ तुमचा अनुभव नव्हे, तो अनुभव माझाही. पण एक गोष्ट केली की पहिल्या वाचनामध्ये पुस्तक मी वाचून संपवलं आणि मला असं वाटायला लागलं की नाही, या पुस्तकावरती आपण काहीतरी लिहायला पाहिजे. एक लक्षात घ्या, म्हणजे बोलणार तरी होतोच मी, म्हणजे बोलत असताना 5-10 मिनिटं मी काहीही बोलू शकलो असतो आता इथं. पण मला असं वाटलं की नाही, आपण या संदर्भामध्ये काय करायला पाहिजे, लिहून काढायला पाहिजे. आणि मग सर पुन्हा एकदा वाचून काढल्यानंतर या संदर्भात एक छोटीशी मी काय केली, नोट्स तयार केली. आता नोट्स कशासाठी तयार केली, मी पहिल्यांदाच म्हटलं महात्मा बसवण्णांच्या संदर्भात मला काही फारसं माहित नव्हतं. नोट्स यासाठी तयार केली, सर आजकाल आमच्या भावना, संवेदनशीलता ह्या अतिशय तीव्र झालेल्या आहेत. असं व्हायला नको की माझ्या तोंडून एखादा चुकीचा शब्द जायला नको. कारण एक तुम्ही म्हटला मगाशी की या व्यासपीठावरती असणारी सगळी मंडळी बघितल्यानंतर एक जाती विरहित स्वरूपाचं असं एक चित्र या ठिकाणी दिसतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, जे कितीही जरी आपण प्रयत्न केला तर माझं नाव वाचलं की लक्षात येतं की हा कोण आहे. कदाचित काही मंडळींच्या बरोबर म्हणजे मी ही गोष्टी यासाठी सर बोलतो आहे, आता माझी वयाची 60 पूर्ण झाली आणि अशा परिस्थितीमध्ये काहीतरी गोष्टी अशा गेल्या 25-30 वर्षामध्ये ज्या अनुभवायला येतात त्या कुठंतरी बोलायला हवं. आणि त्यासाठी म्हणून व्यासपीठ जे आहे ते व्यासपीठ उपलब्ध झाल्यानंतर या भावना माझ्या या पद्धतीने येत राहतात. तुम्ही मगाशी म्हटला की अनेक लोक अनेक प्रश्न काय करतात, उपस्थित करतात की तुम्ही हे आहात का, तुम्ही ते आहात का, त्या पद्धतीची अनेक गोष्टी येत राहतात. जेव्हा खरं तर सर 5व्या इयत्तेपर्यंत, म्हणजे मी 5व्या इयत्तेत जाईस तोपर्यंत मी मुस्लिम आहे याची जाणीवच मला झाली नाही. लक्षात घ्या, म्हणजे ज्या व्यवस्थेमध्ये मी वाढलो, ज्या व्यवस्थेमध्ये वडकशिवाले गावामध्ये एकमेव घर माझं, अशा घरामध्ये 5वी पर्यंत म्हणजे वयाच्या जवळजवळ 8व्या-9व्या वर्षापर्यंत ती गोष्टच आमच्या आयुष्यात कधी आली नाही. आणि संपूर्ण गावाच्या दृष्टिकोनातून एकच घर असणारं माझं घर आणि सगळ्या गावामध्ये एकमेव किराणा मालाचं दुकान माझ्या वडिलांचं आणि सगळं गाव माझ्या वडिलांना आबाजी असं म्हणत होतं. त्यामुळं मला कधी मी मुस्लिम असल्याची जाणीवच झाली नाही. सर माझं विधान आहे का, जेव्हा मी 5वीला शाळेत गेलो त्यावेळी त्या व्यवस्थेनं पहिल्यांदा मला जाणवून दिलं की तू मुस्लिम आहेस. कोल्हापूरच्या एका प्रथितेश शाळेमध्ये रेसिडेन्शियल स्कूल मध्ये मी होतो 5वीला असताना. आणि महिन्यात एकदा आम्हाला काय व्हायचं, पालकांना भेटायला परवानगी असायची. जूनला मी ऍडमिट झालो तिथं आणि त्याच्यानंतर मला वाटतं जुलै-ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान मला आमच्या मुख्याध्यापकाने बोलवून घेतलं. माझ्याबरोबर आणखी 2-3 जण आम्हाला बोलवून घेतलं आणि ते एक
एकच म्हटले की अरे तू गावी जाणार नाहीयेस. मला काही समजलं नाही. म्हटलं का, कशासाठी? अरे तुमचा सण आहे रे. आणि मग माझ्या लक्षात आलं की त्या शाळेमध्ये असणाऱ्या 240 विद्यार्थ्यांच्या मध्ये आम्ही दोघं तिघं अशी होतो की ज्यांचा सण उद्या होता. आणि तिथून पुढं मला म्हणजे सांगताना असंच वाटतंय की जशा इयत्ता वाढत गेल्या तसतशा समाजानं माझी एक ओळख मी मुस्लिम असल्याची अधिक घडत 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 शिवाजी विद्यापीठात ते मराठी विषयामध्ये जेव्हा मी पहिला आलो आणि जेव्हा असंच व्यासपीठावरून बोलत असताना मला कुणीतरी एकदा असंच म्हटलं, हो किती छान मराठी बोलताय तुम्ही. हो एवढं कसं काय छान मराठी बोलताय? म्हणजे त्याला म्हणायचं असं होतं की तू मुस्लिम असताना देखील मराठी इतकं छान कसं काय बोलू शकतो. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा एखादा विश्वास सुतार नावाचा मनुष्य या पद्धतीचं लेखन करत असतो त्यावेळी ही मगाशी जशा पद्धतीनं तुम्ही काही म्हटला की या पंक्त्या ज्या आहेत त्या पंक्त्या आपण काय करायला पाहिजे, लावायला पाहिजे, त्याची जाणीव जी आहे ती अधिक प्रकर्षानं होत राहते. मराठी साहित्याचा मी विद्यार्थी आहे. 30 वर्ष मराठी शिकवतो आहे आणि त्याच्या अगोदर 20 वर्ष मराठी शिकलो आहे. आणि या 30 वर्षाच्या काळामध्ये मराठी साहित्याचा बऱ्यापैकी परिचय मला आहे. म्हणजे मी काय ज्ञानी आहे असं म्हणत नाही, पण बऱ्यापैकी परिचय आहे. आणि मग प्रबोधनाची परंपरा सांगत असताना ज्ञानेश्वरांच्या पासून मी सुरू केली, महानुभाव यापासून मी सुरू केली ते आतापर्यंत. म्हणजे मी लिहिलेली पुस्तकं सुद्धा अशीच आहेत परंपरेच्या पातळीमध्ये. दाभोळकरांच्या वरती लिहिलं आणि दाभोळकरांच्या वरती लिहित असताना असं काय काय होतं, मी आता थोडंसं मुक्त चिंतन करतो आहे. दाभोळकर सरांच्या वरती पुस्तक लिहिलं किंवा लिहित होतो त्यावेळी माझे अतिशय जवळचे असे एक राजकीय नेते होते. ते मी त्यांना म्हटलं की दाभोळकर सरांच्या वरती एक मी पुस्तक लिहायला लागलेलं आहे. ते म्हणते की निवांत काय का डोकं फिरलंय का काय? म्हटलं का? अहो दाभोळकर सरांच्या वरती तुम्ही पुस्तक लिहायला निघालेला आहात, ज्या दिवशी पुस्तक प्रकाशित होईल त्या दिवशी म्हणजे सर तुम्हाला कोणतरी गोळ्या लागतील. म्हणजे तुम्ही मगाशी म्हटला की भूमिका नावाचा मला वाटतं आमचा अनिल म्हटला, फार मोठ्या जरी भूमिका आम्ही नाही घेतल्या तरी किमान स्वरूपामध्ये विचार व्यक्त करण्याचं धारिष्ट तरी आपल्याला काय करावं लागेल, दाखवावं लागेल. आणि मग यशवंतराव चव्हाण साहेब असतील, त्याच्यानंतर नरेंद्र दाभोळकर सर असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून एक विचाराची बैठक जी आहे ती बैठक मला असं वाटतं की वयाच्या 60व्या वर्षी तयार होते आहे, झाली आहे असं नव्हे, तयार. आणि अशा या परिस्थितीमध्ये महात्मा बसवांना पुस्तक माझ्या हातात एक वेगळं विश्व मी समजून घेतो आहे. मला आणखी एक गोष्ट आठवते. पीएचडी करत असताना डॉक्टर गोमा पवार सरांनी एक गोष्ट मला सांगितली होती की म्हणजे तू एक काम कर, म्हणजे मी माझी भूमिकाच असते म्हणते ते त्यांचं वाक्य आहे गोमा पवार सरांचं की एखादी व्यक्ती जर मुस्लिम असेल तर त्याला पीएचडीचा विषय जो आहे तो दुसऱ्या धर्माच्या एखाद्या लेखकाचा. तू मुस्लिम आहेस म्हणून मुस्लिम विषयावरतीच लिहायला पाहिजे अशातला काय भाग नाही. तू जैन आहेस म्हणून जैन विषयावरतीच लिहायला पाहिजे अशातला काय भाग नाही आहे. तुम्ही या पद्धतीने जर दुसऱ्या लोकांच्या संदर्भामध्ये आदर व्यक्त करायला शिकला तर तुम्ही माणूस बनायची प्रक्रिया खूप चांगल्या पद्धतीने होईल. आणि हे कुठून आलं? हे आलं कुठून माहिती आहे का? जेव्हा सरांच्या जीवनाकडे मी बघितलं त्यावेळी लक्षात आलं की त्यांच्यावरचा तो संस्कार हा विठ्ठलरामजी शिंदेचा संस्कार. आणि हे सगळं बघितल्यानंतर आज सर हे जे तुम्ही लिहिलेलं आहे, मला मी सगळ्या गोष्टी या ठिकाणी व्यक्त करणार नाहीये, बऱ्याचशा गोष्टी मी या ठिकाणी काय केलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत. एक अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये महात्मा बसवांना या ठिकाणी आपल्या समोर येतात. खूप छोट्या छोट्या कथा सांगाव्या त्या पद्धतीने त्यांनी काय केलेली आहे, मांडणी केलेली आहे. पण मला या संपूर्ण पुस्तकामध्ये जर कुठलं काय फार महत्वाचं वाटलं असेल तर की आज बसवांना असते तर मी प्राचार्य नात्यानं अनेक गोष्टी महाविद्यालयामध्ये केल्या आणि त्यातली सगळ्यात मोठी जर कोणती गोष्ट केली असेल तर जयंती मयंतीला जे कार्यक्रम मी घेतो
त्या कार्यक्रमामध्ये या नेत्यांचे किंवा हे जे समाज सुधारक आहेत त्या समाज सुधारकांची आजच्या काळाशी नातं काय करा, जोडा. तुम्ही त्यांचा जन्म आणि मृत्यू सांगत बसू नका. आणि अशा मंडळींना महाविद्यालयामध्ये बोला की जे मंडळी काय करतील, वेगळ्या पद्धतीने विचार करतील. आणि मला तर तुमचं अभिनंदन यासाठीच करायचं आहे. खरं तर पुस्तकं लिहिणं सोपं आहे, पण पुस्तकामध्ये नवा विचार मांडणं जितकं ते सोपं वाटतं तितक्यापेक्षा जास्त अवघड आहे. आणि हा नवा विचार जो आहे तो नवा विचार तुमच्या माध्यमातून या ठिकाणी येतो आहे. काय काय गोष्टीचा नोंदी केल्या तुम्ही, ताई तुम्ही या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी काय केल्या, मांडल्या. मला या गोष्टी आणि खरं तर हे शॉकिंग होतं माझ्यासाठी की 12व्या शतकामध्ये आंतरजातीय विवाहाला मान्यता देणं आणि तो विवाह घडवून आणण्यासाठी पुढाकार घेणं ही गोष्ट 12व्या शतकात. आम्ही प्रबोधनाची परंपरा ज्ञानेश्वरांच्या पासून सांगायला सुरुवात, पण ज्ञानेश्वरांच्या अगोदर बसवांना एक असे होते की ज्यांनी ही परंपरा सुरू करण्यासाठी इनिशिएटिव्ह घेतलं. आणि मला कदाचित मी थोडासा माझा अभ्यास कमी पडत असेल, पण बसवण्णांचा विचार, जसं तुम्ही मगाशी म्हटला की गौतम बुद्धांचा विचार हा बसवण्णांचा विचार, तसा बसवण्णांचा विचार हा मराठीतील प्रबोधन परंपरेचा मूळ विचार मानायला काही हरकत नाही. कुठल्या कुठल्या गोष्टी आपण केल्या, म्हणजे मगाशी तुम्ही जे सर म्हटला की माझी मुंज तुम्ही करता, मग माझ्या बहिणीची मुंज का करत नाही. हे ऐकायला सोपं वाटतं हो, पण 12व्या शतकामध्ये ज्या काळामध्ये आमच्या जातीची धर्माची इतकी प्रचंड स्वरूपाची पकड होती की माणसाला माणूस म्हणून सुद्धा मान्यता नव्हती. एक विशिष्ट स्वरूपाचा गट जो कोणी आहे त्यानं आपल्या धर्माचं, आपल्या तत्वज्ञानानं संपूर्ण समाजाला काय केलेलं होतं, वेठीस धरलेलं होतं. अशा काळामध्ये हा प्रश्न उपस्थित करणं हे सगळ्यात, आणि तो प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन एका व्यासपीठावरती आणणं हेही सोपं नव्हतं. म्हणजे मगाशी तुम्ही ताई म्हटलं, आम्ही वाचत होतो ते मला खरंच काही काही गोष्टी त्यातल्या की हा कुठला धर्म नव्हे, तर तुम्ही हा विचार स्वीकारला की तुम्ही लिंगायत झाला. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे विचारांचं जे महात्म्य आहे ते महात्म्य या ठिकाणी काय झालं ते जाणवून दिलं. आणि बरोबर मगाशी मॅडम तुम्ही म्हटला आणि आता माझ्याही याच्यामध्ये झालं की 1950 साली या देशामध्ये घटना तयार झाली आणि घटनेच्या माध्यमातून आम्ही लोकशाही परंपरा स्वीकारली. मला असं वाटतं लोकशाहीचं पहिलं मूल्य काय आहे त्याची जाणीव महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला करून दिली. म्हणजे मोठ्या माणसांचं चरित्र वाचत असताना 800 वर्षानंतर आपल्याला त्यातले काही धागेदोरे जे आहेत ते काय करता यायला पाहिजे, स्पष्टपणे मांडता यायला पाहिजे. जे जाती विरहित समाज मांडत असताना एक समतेचा विचार जो आहे तो समतेचा विचार सुद्धा महात्मा बसवांना यांनी या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसतो आहे. शेवटच्या 2-3 मिनिटाकडे येतोय. आज महात्मा असते तर काय झालं असतं, काय केलं असतं. म्हणजे तुम्ही म्हटला की मी फार अस्वस्थ असते. आता अस्वस्थ कोण नाही हे शोधायला पाहिजे. म्हणजे ज्यांनी अस्वस्थता निर्माण केली ती मंडळी सुद्धा अस्वस्थ आहे की आपण काय करून बसलो आहे. आज या देशामध्ये अशी एकही व्यक्ती नाही आहे की जी व्यक्ती अस्वस्थ नाही आहे. आणि ही अस्वस्थता जी आहे ती अस्वस्थता अनेक अर्थाने आहे. विचारांची अस्वस्थता, सामाजिक सुधारणांच्या संदर्भात ती अस्वस्थता आहे. आणि प्रत्येकाला असं वाटतं, आणि विशेषतः राजकीय व्यवस्था जी आहे ती राजकीय व्यवस्था सर्वसामान्य माणसांचा विचार न करता काय करते आहे, आपले विचार थोपवण्याचा प्रयत्न करते आहे. अशा काळामध्ये महात्मा बसवांना जर असते, आज जर त्यांनी तुम्ही एक शब्द वापरलाय त्यामध्ये अवतरले असा शब्द काहीतरी वापरलेला, ते जर अवतरले असते तर काय झालं असतं. तुमचे संदर्भ 1-2 मांडतो आहे या ठिकाणी की अन्न वस्त्र निवारा यांच्यासह शिक्षण आरोग्य या संदर्भामध्ये नियोजनपूर्वक काम केलं असतं. 800 वर्षापूर्वी त्यांनी जे मांडलेलं होतं
त्याच्यामध्ये अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने त्यांनी काय केलं असतं, काम केलं असतं. जेव्हा माझी मुंज होते मग तिची का नाही असं विचारण्याचं धारिष्ट 8 वर्षाच्या त्या बसवण्णांच्या मध्ये होतं आणि त्याच्या माध्यमातून एक वैज्ञानिक स्वरूपाचा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन सुद्धा त्यांनी दृढ करण्याचा प्रयत्न केला असता. दुसरं, कायदा आणि सुव्यवस्था. मला वाटते त्यामध्ये 2-3-4 असे काय आहेत मुद्दे आहेत की त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये. आणि कायदा आणि सुव्यवस्था कशी असावी याचा सुद्धा आग्रह जो आहे तो आग्रह त्यांनी त्या ठिकाणी धरला असता. आणि सगळ्यात महत्वाचं मला छान वाटलं सर हे की प्रबोधनाच्या चळवळीला चालना दिली असती. प्रबोधनाच्या चळवळीला म्हणजे जसं चव्हाण साहेब म्हटले की विचार कसा करायचा हे शिकवायला हवं आता पोरांना. पोरांची 18 ते 25 वर्ष, 18 ते 30 वर्षाच्या तरुणांची आज जी डोकी वेगवेगळ्या माध्यमातून फिरवली जात आहे, या मंडळींना मूळ माणूस काय आहे, त्याच्या जगण्याची उद्दिष्ट काय असायला पाहिजे याचं शिक्षण जे आहे ते आपण काय करायला पाहिजे या शाळांच्या मध्ये आणि महाविद्यालयांच्या मध्ये द्यायला पाहिजे. देशमुख मधून साहेब एका गोष्टीचा उल्लेख जातात नुसता करतो आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ महाविद्यालय प्रार्थनेनं सुरुवात होणार शहाजी महाविद्यालय एकमेव महाविद्यालय आहे. सकाळी 7:20 आमच्या महाविद्यालयामध्ये प्रार्थना होते. जशी 1ली ते 10वीच्या काळामध्ये आम्ही शाळेत केली, आम्ही प्राचार्य झाल्यानंतर ती प्रार्थना तयार करून घेतली. ते तयार करणारे सुद्धा विश्वास सुधारच आहे. त्यांच्याकडून तयार करून घेतली, ती म्हणून घेतली आणि सकाळी 7:20 पहिल्यांदा प्रार्थना होते आणि त्याच्यानंतर राष्ट्रगीत होतं आणि 7:30 महाविद्यालयाचं कामकाज सुरू होतं. आम्हाला जेवढं झेपतं तेवढं प्रबोधन आम्ही करतो. महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून माझी ती जबाबदारी होती आणि आम्ही ती केली आणि याचं समाधान आज मला आणि तोच धाला जो आहे तो मला बसवण्णांच्या विचारामध्ये या ठिकाणी दिसतो आहे. मला वाटतंय काही बाबींचा समावेश मी केला, पण मूळ पुस्तक जे आहे ते पुस्तक वाचल्यानंतर अनेक गोष्टी त्यामध्ये तुम्हाला समजून येतील. शेवटची 2-3 मिनिटं पुन्हा एकदा म्हणतो आहे की आता आपण काय करायला पाहिजे. म्हणजे प्लेनली असं म्हणण्यात काही अर्थ नाही आहे की बसवण्णांचा विचार पुढे न्यायला पाहिजे असं म्हणायची काही गरज नाही. जे समाज सुधारक असतील किंवा ज्यांनी समाजाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला असेल या मंडळींचे विचार घेऊनच आपण काय करतो, पुढे जातो. आज 21व्या शतकामध्ये आहोत. गेले 3-4-5 दिवस या देशामध्ये युद्धाचं वातावरण आहे, युद्ध सुरू झालेलं आहे. हे केवळ युद्ध आहे, शस्त्रानं लढलेलं युद्ध. मला वाटतं विचारांचं युद्ध जे आहे ते युद्ध आपल्याला वेगळ्या पातळीवरून आता काय करावं लागेल, लढावं लागेल. आणि म्हणून लोकशाही व्यवस्थेवर विश्वास दृढ व्हावा या दृष्टीनं काही काम करता येत असेल तर आपण ते काम करायला पाहिजे. म्हणजे ती गोष्ट मला आठवते, आग लागलेल्या ठिकाणी चिमणी तोडताना काय करते, पाणी अशी शिंपडायचा प्रयत्न करते. मला वाटतं की ते चिमणीचं काम जे आहे ते चिमणीचं काम आमच्यासारख्या तुमच्यासारख्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असो, समाज सुधारणेच्या क्षेत्रामध्ये असो, विचारांच्या क्षेत्रामध्ये असो, या सर्व मंडळींनी करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावरती हा देश चाललेला आहे, म्हणजे मगाशी मुद्दामाने जाहीरपणे मी उल्लेख यासाठी केला की सरांना लाभलेला जो वारसा आहे तो वारसा तो कुठून आहे की त्यांना तो अधिकार आहे हे मी सांगतो आहे का, तर मला मिळालेला वैचारिक वारसा असा आहे की ज्या व्यक्तीनं संविधानावरती सही केलेली आहे त्या व्यक्तीच्या मुलीबरोबर माझं लग्न झालेलं आहे. हा वैचारिक स्वरूपाचा वारसा सांगण्याचा अधिकार या ठिकाणी मखदूम सरांना असणार आहे. तर तो दृढ करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. माणूस धर्मावर श्रद्धा वाढावी या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काम करावं अशा पद्धतीचा एक विचार या निमित्तानं माझ्या समोर आला. महात्मा बसवण्णा हे पुस्तक वाचलं आणि संपलं असं होत नाही. महात्मा बसवण्णा आणि त्याचबरोबर इतर अनेक मंडळी जी आहेत या मंडळींचं विचार आता रिचवण्याची गरज आहे. रिचवणे फक्त वाचून सोडून देणे नव्हे तर रिचवण्याची गरज आहे. आणि त्यासाठी म्हणून काही पारायण जर करता येत असतील तर ती पारायण ही व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि
या अतिशय महत्वाच्या अशा कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून अनिलराव तुम्ही मला नेमलं खरं तर. म्हणजे मला फोन केला म्हणजे काय मी मोकळाच असतो. कॉलेजमध्ये बाहेर पडल्यानंतर दुसरं काय काम असतं मला, मी मोकळाच असतो. पण ही संधी तुम्ही मला दिली आणि सगळ्यात महत्वाचं एक 10 मिनिटं तुम्हा लोकांशी संवाद साधता आला, त्याचा मला मनस्वी आनंद आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभारपूर्वक मी या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद. सर्व श्रोत्यांना विनंती आहे, आज प्रकाशित झालेलं महात्मा बसवांना जीवन आणि संघर्ष हे पुस्तक सभागृहाबाहेर ₹150 विक्रीसाठी उपलब्ध आहे. आपण जाताना सर्वांनी हे पुस्तक खरेदी करावं. नमस्कार. आजच्या आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख आचार्य डॉक्टर अधिकारी सांगितलं साधनाबाई पाटील मॅडम, हरेश पाटील सर, डॉक्टर विश्वास सर आणि मोहने सर हे संबंध यांच्या उपस्थितीमध्ये या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम अतिशय चांगला आणि आनंददायी वातावरणामध्ये संपन्न झाला. खरोखरच या ठिकाणी आल्यानंतर जे प्रमुख पाहुण्यांची जी भाषणं ऐकली त्यामुळे खरोखरच आमच्या मेंदूवरचा थोडा साईडला झाला. आणि याच्यामध्ये काहींनी सांगितल्याप्रमाणे जी पंथी आहे ती पंथीची खिंडी या डोक्यामध्ये आपल्या मस्तकामध्ये घेऊन जाऊन आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण खरोखरच बसवेश्वरांचे जे जीवनचर्या आहे याची माहिती देऊ आणि खरोखरच ही पंथी आहे एकमेकांची असं विचारानं तेवत ठेवून